आज आपण खवापोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. लुसलुशीत पुरणपोळीसारखीच खवापोळी बनवणार आहोत. खूपच अतिसुंदर टेस्ट आहे याची आहे. हा आहे अर्धा किलो खवा. इथे मी कढई घेतली आहे आणि याला आपल्याला आता 10 मिनटं परतून घ्यायचा आहे. हा असं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे घट्ट होईपर्यंत. नंतर याला थोडंसं आपण थंड करून घ्यायचं आहे. थंड झालेला आहे खवा आणि यामध्ये चवीनुसार पिठी साखर, विलायची पूड टाकायची आहे. आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं 10 मिनटं खवा परतून घेतला की असं व्यवस्थित होतो. हा तयार झालेला आहे खवा. इथे मी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी गव्हाचं पीठ. त्यामध्ये साठा टाकत आहे, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप. आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. लुसलुशीत असं मळून ठेवल्यानंतर एक 10 मिनटं असंच आपल्याला भिजत ठेवायचं आहे. इथं हे पीठ भिजलेलं आहे आणि आता आपल्याला बनवायची आहे खवापोळी. जशी आपण पुरणपोळी बनवतो तशीच आपल्याला बनवायची आहे. चला तर मग बनवूया. पीठ छान भिजलेलं आहे. खवासुद्धा आपल्याला खूप छान लुसलुशीत पुरणासारखा झालेला आहे. असं आपल्याला पुरणपोळी जशी आपण बनवतो तसंच आपल्याला खवा भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आता दोन्ही बाजूने आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. लावण्यासाठी आपल्याला तूपच घ्यायचं आहे. ही पाहू शकता खूप छान अशी लाटलेली आहे पोळी. आता याला आपल्याला शेकून घ्यायचं आहे. हे तूपच टाकलेलं आहे तव्यावरती. मी पोळी आपली हे शेकत आहे. छान अशी पोळी बनलेली आहे. सुंदर याचा वास पण येतो. पाहू शकता पोळी आपली फुगत सुद्धा आहे. खूप छान टेस्टीला लागते. तयार आहे आपली खवापोळी. त्यावरती 1 चमचा तूप आणि त्यासोबतच दूध